नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता चौथीमधील परिसर अभ्यास भाग 1 या विषयातील आहाराची पौष्टिकता हा पाठ पाहणार आहोत. पहा, आपण धावत असतो. धावताना आपल्या शरीराची ऊर्जा जास्त काय होते, खर्च होते. त्याचबरोबर आपण काय करत असतो, खेळत असतो. खेळताना सुद्धा आपल्या शरीराची ऊर्जा जास्त खर्च. आता पहा, हे लहान बाळ आहे. या लहान बाळाला काय करत असते, अन्नाची गरज काय होते, अत्यंत कमी असते. त्याचबरोबर हे आजोबा आहेत, यांना अन्नाची गरज काय असेल, जास्त असेल. म्हणजे आपल्या वयोमानानुसार आपल्याला आहाराची गरज वेगवेगळी असते. पहा, आता आपण काय करत असतो, दररोज आपला आहार घेत असतो. आपल्या आहारामध्ये प्रमुख अन्नपदार्थ चपाती, भाकरी, भात हे आपल्या आहारात नियमितपणे असतात. इतर पदार्थापेक्षा ते आपण जास्त खातो, म्हणून गहू, ज्वारी, बाजरी आणि तांदूळ हे आपले प्रमुख अन्नपदार्थ आहेत. या चित्राचं निरीक्षण करून काही प्रश्नांची आपण उत्तर या ठिकाणी पाहूया. या चित्रातील कोणत्या पदार्थापासून आपल्याला दही, लोणी, तूप मिळते? तर दुधापासून आपल्याला दही, लोणी, तूप मिळते. त्याचबरोबर बघा, तेलासाठी कोणते पदार्थ या ठिकाणी आपण वापरू शकतो? तर शेंगदाणा आणि तीळ. पुढचा प्रश्न पाहूया. प्राण्यांच्यापासून मिळणारा यातला पदार्थ कोणता आहे? तर दूध. त्यानंतर आंबट, गोड, तिखट, कडू लागणारे पदार्थ कोणते आहेत? तर कारले, चिंच हे काय आहेत? आंबट आणि कडू लागणारे पदार्थ आहेत. आपण वापरतो त्या अन्नपदार्थामध्ये किती विविधता आहे ते आपण पाहिले. वेगवेगळ्या कारणासाठी आपण वेगवेगळे पदार्थ वापरतो. लोणी करण्यासाठी दुधाची गरज असते. भाकरी करण्यासाठी ज्वारी, बाजरी पीठ वापरतात. पदार्थाला आंबट चव द्यायची असेल तर लिंबू, कैरी, चिंच यांचा उपयोग होतो. गोड पदार्थ करताना ऊसापासून मिळणारी साखर किंवा गूळ वापरतात. जशी अन्नपदार्थामध्ये विविधता तशी लोकांची आवड निवड ही वेगळी असते. त्याप्रमाणे आपल्याला काही पदार्थ वारंवार खाण्याची तर काही पदार्थ आपले नावडते असतात ते टाळण्याची सवय असते. परंतु शरीराच्या अन्नाविषयी गरजा पूर्ण होत असताना काही गोष्टींकडे लक्ष देणं. काही अन्नघटकापासून आपल्या शरीराला ऊर्जा मिळते. आपण दिवसभर अनेक कामे करतो, खेळतो, तसेच शोषण करणे, अन्नपचन होणे अशी अनेक कामे शरीरात सतत चालू असतात. ही कामे होण्यासाठी शरीराला ऊर्जेची गरज असते. काही अन्नघटकामुळे आपल्या शरीराची वाढ होते. रोजच्या कामामुळे होणारी शरीराची झीज भरून निघते. काही अन्नघटकामुळे शरीर धष्टपुष्ट बनते. ऊर्जा देणाऱ्या पदार्थाचा शरीरात साठा तयार होतो. काही अन्नघटकाची शरीराला विशिष्ट कामासाठी गरज असते. उदाहरणार्थ, काही अन्नघटक शरीरातील हाडे मजबूत करतात, तर काही अन्नघटक शरीराविरुद्ध लढण्याची क्षमता तयार करतात. शरीराची सर्वच कामे नीट होण्यासाठी भरपूर पाणी पिण्याचीही गरज असते. आपल्या शरीराचे काम व्यवस्थित चालायचे असेल तर शरीर धडधाकट राहायला हवे. म्हणून सगळेच अन्नघटक आपल्या आहारात असायला हवेत. माहीत आहे का तुम्हाला? पहा, महाग पदार्थ स्वस्त पदार्थापेक्षा खूप पौष्टिक असतात असे अनेक जणांना वाटत असते, पण ते खरे नाही. सर्वच महाग पदार्थ खूप पौष्टिक नसतात. त्याचप्रमाणे सर्वच स्वस्त पदार्थ कमी पौष्टिक नसतात. अन्नपदार्थाची पौष्टिकता टिकवणे. खाद्यपदार्थ तयार करत असताना अनेक उपयुक्त ठरणारे अन्नघटक नष्ट होऊ शकतात. तसे होऊ नये म्हणून पुढील प्रमाणे आपण काळजी घेऊ शकतो. अन्न शिजवताना त्यात आवश्यक तेवढेच पाणी घाला. प्रेशर कुकरमध्ये अन्न शिजवावे किंवा अन्न शिजवताना त्यावर झाकण ठेवा. कडधान्यांना मोड आणून ती वापरावी. मोड लहान आहेत तोपर्यंत ती वापरावी. मोड लांब होईपर्यंत थांबू नये. पीठ चाळून कोंडा काढून टाकून चिक्कू, अंजिरे, द्राक्षे, सफरचंद अशी फळे सालासकट खावीत. त्याचप्रमाणे गाजर, मुळा, काकडी, बीट अशा भाज्या अधूनमधून न शिजवता खाव्या किंवा त्यांची कोशिंबीर कराव्या. जमेल तेव्हा 2-3 पदार्थ एकत्र करावेत. उदाहरणार्थ, उसळीत कांदा व बटाटा यांच्या फोडी टाकणे, आमटीत शेवग्याच्या शेंगा टाकणे, एखादी डाळ भिजवून भाज्यांमध्ये टाकणे इत्यादी. पहा, या चित्राचं निरीक्षण करा. सकाळी उठल्यानंतर स्वच्छ तोंड धुवा, जीभ साफ करा आणि आरशासमोर उभे राहा. आता जीभ बाहेर काढा. जीभ कशी दिसते ते नीट बारकाईने बघा. जिभेवर छोटे छोटे उंचवटे दिसतील. या उंचवट्यांना रुचिकलिका म्हणतात. रुचिकलिका या शब्दाचा अर्थ आहे चव ओळखणाऱ्या कळ्या. या रुचिकलिकांच्या मदतीने आपल्याला चव समजते. आता काय करूया, आपण विविध पदार्थांच्या चवी या ठिकाणी पाहूया. आता पाहूया आपण काही चित्रांच्या माध्यमातून त्या पदार्थाची चव कशी असते. हा पहा, गुळ आहे. याची चव कशी असते तुम्हाला माहीत आहे. याची चव कशी असते, तर हा गोड पदार्थ आहे. त्यानंतर पहा, हा लिंबू आहे.
लिंबू आपण सर्वजण खातो. आहारामध्ये आपण लिंबूचा काय करत असतो, दररोजच्या जेवणात वापर करतो. लिंबूची चव कशी असते, तर आंबट असते. त्यानंतर पहा, हे काय आहे, कारले आहे. तर कारल्याची चव जर आपण घेतली तर कारले कसे लागते, चवीला कडू आहे. कारले कसे आहे, कडू आहे. पहा, हे पदार्थ आपण काय करतो असतो, चवीने आंबट गोड असे पदार्थ आपण दररोजच्या आहारामध्ये खात असतो. पहा, हे पदार्थ आपल्या दररोजच्या आहारात असणे अत्यंत गरजेचे आहे. पहा, आहाराची पौष्टिकता या पाठामध्ये आता आपण काय शिकलो ते पाहूया. आपल्या आहारात वेगवेगळे खाद्यपदार्थ येतात. खाद्यपदार्थ बनवण्यासाठी आपण जे अन्नपदार्थ वापरतो त्यात खूप विविधता असते. अन्नपदार्थामध्ये आपल्या अन्नाविषयी गरजा भागवणारे अन्न घटक कमी अधिक प्रमाणात असतात. हे सर्व घटक आपल्या शरीरात योग्य प्रमाणात गेल्याने आपल्या शरीराच्या अन्नाविषयी गरजा भागतात. रुचिकलिकांच्या मदतीने आपल्याला विविध चवी समजतात. अशा पद्धतीने या पाठात आपण या सर्व गोष्टी पाहिलेल्या आहेत. हे नेहमी लक्षात ठेवा, आपल्या आहारात सर्वच अन्नपदार्थ असावेत. पहा, हा पाठ समजून घेतल्यानंतर या पाठावर आधारित आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये जो स्वाध्याय आहे तो स्वाध्याय या ठिकाणी आपण आपल्या वहीमध्ये या ठिकाणी सोडवायचा आहे. धन्यवाद.